कुक्कुटपालनाविषयी आणि व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत। तर सर्वप्रथम डॉक्टर काकासाहेब खोसे, सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालय परभणी इथून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। खोसे सर प्लीज। सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनी, या ठिकाणी मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। मी आपणास थोडक्यात माझा परिचय करून देऊ इच्छितो। माझं नाव डॉक्टर खोसे। माझं ग्रॅज्युएशन हे परभणी वेटरनरी कॉलेजहून झालं। त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन हे मुंबई वेटरनरी कॉलेज मुंबई या ठिकाणी कुक्कुटपालनशास्त्र विभागामध्ये कंप्लीट केलं। आणि त्यानंतर मी 2002ला व्यंकटेश्वर हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड, पुण्याची जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी कंपनी आहे, या ठिकाणी रुजू झालो। आणि 2002 ते 2009 या कालावधीत मी पुणे या ठिकाणी असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिलं। त्यावेळेस माझ्याकडं पूर्ण महाराष्ट्र, गोवा, साऊथ गुजरात हा एरिया माझ्यासाठी टेक्निकल म्हणून मी काम पाहत होतो। या एरियामधले ज्यांचे 50,000 किंवा 1 लाख 2 लाख कॅपॅसिटी असे फार्म आहेत, त्यांच्यासाठी मी टेक्निकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचो। आणि त्यानंतर 2009ला मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी या ठिकाणी जॉईन झालो। आणि त्यानंतर माझं PhD हे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस अकोला या ठिकाणी पूर्ण केलं। आणि आत्ता मी सहयोगी प्राध्यापक, कुक्कुटपालनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी या ठिकाणी कार्यरत आहे। आज मी आपणास विदर्भातील कुक्कुटपालन, तसं पाहिलं तर विदर्भातील किंवा महाराष्ट्रातील किंवा कुठल्याही राज्यातील कुक्कुटपालन हे सगळं सारखंच असतं। परंतु काही गोष्टी अशा असतात, जसं आपण पाहतो की विदर्भातलं तापमान हा थोडा बदल आहे, इतर राज्याच्या तुलनेत असेल किंवा इतर एरियाच्या बाबतीत तुलनेमध्ये थोडा फरक आहे। तर अशा ठिकाणी कुक्कुटपालन करत असताना आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, आपण कुठल्या प्रकारचं कुक्कुटपालन करायचं आहे, आपण कशा पद्धतीनं करायचं आहे आणि त्यासाठी काय काय लागतं आहे, या बाबतीत आपण माहिती घेणार आहोत। आपण जर पाहिलं तर कुक्कुटपालन हा व्यवसाय पूर्वी एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून केला जात असे, परंतु आपण आज पाहत आहोत की कुक्कुटपालन हा व्यवसाय एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिला जातो आणि तो एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून केला जातो। आज आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनाचं फार्मिंग महाराष्ट्रामध्ये होत आहे। आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जर पाहिली तर इतर व्यवसायाच्या तुलनेत कुक्कुटपालन व्यवसाय हा प्रत्येक वर्षी वाढत चाललेला आहे। म्हणजे कुठल्याही वर्षी हा व्यवसाय खाली आलेला नाही, प्रत्येक वर्षामध्ये ह्या व्यवसायाची वाढ होत आहे। अगोदर आपण भारतातील कुक्कुटपालन जर पाहिलं तर यामध्ये जगामध्ये भारताचा हा अंडी उत्पादनात 3रा क्रमांक लागतो। आणि ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग, ब्रॉयलर म्हणजे मांस कोंबड्याचं जे पालन केलं जातं, त्याच्यामध्ये भारताचा हा 5वा क्रमांक लागतो। एकूण जर उत्पादन जर आपण पाहिलं तर जवळपास 5 मिलियन टन एवढं उत्पादन हे भारतामध्ये ब्रॉयलर कोंबड्यांचं होतं। आणि अंडी उत्पादन जर पाहिलं तर साधारणतः 119 बिलियन अंडी ही वर्षाला भारतामध्ये उत्पादित होतात। जे ICMR आहे, इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिल मेडिकल रिसर्च, यांना असं सांगितलं आहे की प्रत्येक माणसानं एका वर्षाला 11 किलो मांस खाणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर एका वर्षाला 180 अंडी खाणं गरजेचं आहे। तर त्याची तब्येत व्यवस्थित राहू शकते, निरोगी राहू शकते। फक्त अंडी आणि मांसच खा म्हणून नाही सांगितलं त्यांना, त्याचबरोबर दूध किती घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर तुम्ही दररोजचं जेवण आहे त्याच्यातून कुठले न्यूट्रिएंट घ्यायला पाहिजेत, ह्याच्या रिकमेंडेशनच्या बेसिस एका माणसानं एका वर्षाला 180 अंडी आणि जवळपास 11 किलो मांस खाणं गरजेचं आहे। आपण सध्याची लोकसंख्या आणि कुक्कुटपालन उत्पादन जर पाहिलं तर एका माणसाला एका वर्षाला 3.2 किलो मांस फक्त उपलब्ध आहे। म्हणजे 3.2 किलो मांस फक्त एका माणसाला मिळू शकतं। पण ICMR असं सांगतंय की 11 किलो मांस खा।
आणि तेच अंडी उत्पादनात जर पाहिलं आपण 180 अंडी खा म्हणतात, परंतु आपलं उत्पादन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये फक्त 101 अंडी एका माणसाला मिळू शकतात. म्हणजे मला हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगायचं आहे की जे आपलं भारतातलं उत्पादन आहे आणि जे ICMRचं रिकमेंडेशन आहे याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे जर आपण ICMRच्या रिकमेंडेशनला जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 20 ते 30 वर्ष लागतील. म्हणजे 20 ते 30 वर्षांना आपलं प्रोडक्शन तेवढं येईल आणि त्यावेळेस आपल्याला 180 अंडी आणि 11 किलो मांस मिळू शकतं. जर आपण पाहिलं तर याचा ग्रोथ रेट जर पाहिला तर ब्रॉयलर कुक्कुटपालन हे साधारणतः वर्षाला 10 ते 12% वाढत आहे आणि अंडी उत्पादन हे वर्षाला 6 ते 8% वाढत आहे. म्हणजे आपण ICMRच्या रिकमेंडेशनला हा ग्रोथ रेट जर पाहिला तर आपण ICMRच्या रिकमेंडेशनला 20 ते 30 वर्षांनी पोहोचू शकू. त्यावेळेस आपल्याला 180 अंडी आणि 11 किलो मांस मिळू शकतं. कुक्कुटपालन व्यवसाय याचा टर्नओव्हर जर आपण पाहिला तर 2,04,900 करोडचा टर्नओव्हर हा कुक्कुटपालन व्यवसायामध्ये होतो. आणि याचं एक्सपोर्ट जर पाहिलं तर 1,081 करोडचं एक्सपोर्ट हे कुक्कुटपालनामधून इतर देशामध्ये केलं जातं. एकूण कुक्कुटपालन हा व्यवसाय 6 मिलियन लोकांना नोकरी देत आहे. सध्या 6 मिलियन लोक या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये काम करत आहोत. आपण जर पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात जास्त अंडी उत्पादन करणारे देश जर पाहिलं तर चायना 1 नंबरला येतो, त्यानंतर इंडोनेशिया येतो आणि त्यानंतर 3 नंबरला भारताचा क्रमांक लागतो. त्यानंतर युनायटेड स्टेट, ब्राझील, मेक्सिको, रशिया हे इतर देश येतात. म्हणजे आपण जगामध्ये अंडी उत्पादनात 3ऱ्या क्रमांकावर आहोत. हेच जर आपण मांस उत्पादनात पाहिलं तर आपण 5व्या क्रमांकावर आहोत. म्हणजे पहिल्या क्रमांकाला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, ब्राझील, चायना, युरोपियन युनियन आणि नंतर भारताचा 5व्या नंबरला हा क्रमांक लागतो. तुम्ही जर पाहिलं तर चायनाची लोकसंख्या आपल्या एवढीच आहे जवळपास, परंतु त्यांचं उत्पादन जर पाहिलं तर 14,900 मिलियन टन एवढं उत्पादन हे चायनामध्ये होतं. म्हणजे आपल्या उत्पादनाला, आपल्या पोल्ट्री फार्मिंगला आणखी खूप वाव आहे ह्याच्यामधून हे दिसून येतं. आपण ग्रोथ रेट जर पाहिला तर मांस उत्पादनात हा 2011-12 ते 2017-18 किंवा 21-22 पर्यंतचा ग्रोथ रेट जर पाहिला तर प्रत्येक वर्षी हे मांस उत्पादन वाढत चालले. कुठेही डाऊनफॉल तुम्हाला दिसत नाही. असा कुठलाच व्यवसाय नाही की तो प्रत्येक वर्षाला वाढतोय. मग त्याच्यामध्ये दूध उत्पादन असेल, गोट फार्मिंग असेल किंवा इतर व्यवसाय जर पाहिलं तर त्याचं कमी जास्त प्रत्येक वर्षाला कमी जास्त होत राहतो. परंतु कुक्कुटपालन व्यवसाय हा प्रत्येक वर्षाला काही ना काही टक्क्यानं वाढत चाललेला आहे. हाच ट्रेंड आपण अंडी उत्पादनातही बघू शकतो. जर 2011-12 पासून 18-19 पर्यंत जर पाहिलं तर अंड्याचं उत्पादन हे प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे. बरेच लोक जर तुम्ही कुक्कुटपालन शेतकऱ्याला जर भेटले आणि जर तुम्ही म्हणले त्याला की मला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्हाला कधीच म्हणणार नाही की सुरू करा, नाही काही खरं नाही, असं आहे तसं आहे. आणि 2 वर्षांनी त्याच शेतकऱ्याकडे जर तुम्ही गेलात तर त्याची 50,000ची कॅपॅसिटी 1,00,000 झालेली दिसते. जर हा व्यवसाय खराब असेल तर तो कॅपॅसिटी का वाढवतोय? परंतु याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन असं येतं की ह्याच्यामध्ये रेट फ्लक्च्युएशन सारखा असतो. त्याच्यामुळे शेतकऱ्याला वाटतं की नको, आपण एक कायमचा प्रॉफिट देणारा व्यवसाय करावा. याच्यामध्ये सारखं कमी जास्त रेट कमी जास्त वाढत राहतात. परंतु वर्षाचा जर आपण प्रॉफिट पाहिला तर नक्कीच तुम्हाला वर्षाला काही ना काही रुपये याच्यामधून तुम्हाला मिळत असतात. आता आपण एकूण मांस उत्पादन जर पाहिलं मग त्याच्यामध्ये पिगरी असेल, शिपगोट असेल, याचं मांस उत्पादन समजा 100% मांस उत्पादनामध्ये कुक्कुटपालनाचा हा 50%चा वाटा आहे. जे भारतामध्ये मांस उत्पादन खाल्लं जातं त्याच्यामध्ये एकूण 50% हे पोल्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे पोल्ट्री मांस पुरवतं आहे त्याच्यामध्ये. आता आपण पोल्ट्रीकडे जाऊ. हा जो व्यवसाय आहे तो वाढत का चालला, ह्याची कारणं काय आहेत? म्हणजे याच्यामध्ये डाऊनफॉल येत नाही आहे किंवा याच्यामध्ये लॉस होत नाही आहे, याची कारणं काय आहेत हे जर आपण पाहिलं तर भारतामध्ये सगळ्यात चांगलं ब्रीड जे अंडी उत्पादनासाठी आणि मांस उत्पादनासाठी लागतं ते एकदम चांगलं ब्रीड भारतामध्ये उपलब्ध आहेत. याच्या अगोदर आपण काय करायचो की US मधून आपण ब्रीड्स आणायचो पोल्ट्रीचे आणि त्याला इथं डेव्हलप करायचो. परंतु आपण US मधूनच आणलेले ब्रीड आहेत, पण त्यांना इंडियन क्लायमेटला
चांगल्या पद्धतीनं कसं वाढवता येईल, ते आपल्या इथं कसे स्टेबल होतील, ते आपल्या इथं मॅक्झिमम प्रोडक्शन कसं देतील, ह्या दृष्टीनं ते ब्रीड्स तयार केलेले आहेत आपल्या भारतामध्ये. आणि ते ब्रीड्स एवढा चांगला परफॉर्मन्स देत आहेत. अंडी उत्पादनात जर पाहिलं तर तुम्ही BV300 असेल, बोवन्स असेल किंवा हायलाईन असेल, हे अंड्यावरचे स्ट्रेन आहेत. तर हे वर्षाला जवळपास 330 अंडी देतात. 330 तर आज पाहिलं तर 340पर्यंत गेलं आहे. आपण गावरान कोंबडी जर पाहिलं तर वर्षाला 60 ते 80 अंडी देते. ही कोंबडी वर्षाला तुम्हाला 330 ते 340 अंडी देते. मी ह्याचा फरक मी तुम्हाला पुढच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. आणि दुसरं म्हणजे इंटिग्रेशन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. आपण फक्त शेड बांधायचं, ते शेड कंपनीला द्यायचं, कंपनी तुम्हाला, याच्याबद्दल मी नंतर तुम्हाला पुढच्या काही स्लाईडमध्ये बोलेल. आता आपण जर एकूण कुक्कुटपालनाचं पॉप्युलेशन जर पाहिलं तर याच्यामध्ये जवळपास जे कमर्शियल पोल्ट्री फार्मिंग जर केलं जातं, जे कोंबड्या शेडमध्ये वाढवल्या जातात, अंडी उत्पादन असेल किंवा मांस उत्पादन, याच्यामध्ये जवळपास 87% वाटा हा कमर्शियल पोल्ट्री फार्मिंगचा आहे. आणि बाकी आपण ज्याला बॅकयार्ड म्हणतो किंवा देशी पक्षी म्हणतो, ह्याचं कॉन्ट्रीब्युशन हे खूप कमी आहे. जवळपास 0.91% म्हणजे देशीचं जर पाहिलं तर 12% कॉन्ट्रीब्युशन हे देशी कोंबड्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आत्ता भारतामध्ये आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कुक्कुटपालनामध्ये कुठलं पोल्ट्री फार्मिंग आपण करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं कुक्कुटपालन केलं जातं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पहिलं म्हणजे परसबागेतील कुक्कुटपालन. तुम्ही पाहत असाल की आपले आजी आजोबा पूर्वी आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी 15 ते 20 कोंबड्या ठेवायचे आणि सकाळी त्या कोंबड्या सोडून द्यायच्या आणि गावामध्ये ते दिवसभर चरायच्या आणि परत संध्याकाळी झापाखाली ते दिवसभर जे काही अंडी उत्पादन असेल ते एक आपण त्यांना अंडी देण्यासाठी काही ठिकाणी आपण केलेलं असायचं, तिथं ते दुपारी यायच्या, अंडी द्यायच्या, परत चरायला जायच्या. म्हणजे आपल्याला कुठलाच खर्च नव्हता. फक्त त्या कोंबड्यांना सकाळी संध्याकाळी आल्यानंतर कोंडून ठेवणे, पाऊस हे आला तर त्यांना निवारा देणे, त्याला आपण बॅकयार्ड पोल्ट्री फार्मिंग म्हणतो. याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 40-50 कोंबड्यापर्यंत जाऊ शकतो आपल्या घराच्या आजूबाजूला. परंतु ज्यावेळेस आपली संख्या वाढत जाते त्यावेळेस आपल्याला ते बॅकयार्डमध्ये करता येत नाही, कारण त्याला पुरेसं अन्न मिळत नाही. त्याच्यामुळे परसबागेमध्ये आपण गावरान कोंबड्या ठेवायचो. परंतु आज आपण पाहत आहोत की परसबागेमध्ये काही इम्प्रूव्ड व्हरायटीज आल्यात, गावरानपेक्षा थोडी वरची, दिसायला गावरानसारखीच. ह्याच्यामध्ये इम्प्रूव्ड व्हरायटीज आल्यात. तुम्ही नावं ऐकली असतील याची, गिरिराजा असेल, वनराजा असेल, ग्रामप्रिय असेल, कावेरी असेल. प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या कोंबड्या आहेत त्या, की त्या आपण परसबागेमध्ये सुद्धा त्यांना पाळू शकतो. म्हणजे परसबागेमध्ये आपण 2 प्रकारचं फार्मिंग करू शकतो. एक म्हणजे देशी कोंबड्या ठेवणे आणि दुसरं ज्या इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत, गिरिराजा, वनराजा, कावेरी, ह्यांना पण आपण परसबागेमध्ये पाळू शकतो. दुसरं आहे ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंग. ब्रॉयलर म्हणजे जे पक्षी मांस उत्पादनासाठी वाढवले जातात त्याला आपण ब्रॉयलर फार्मिंग म्हणतो. साधारणतः ब्रॉयलर पक्षी आपण 42 दिवसापर्यंत ठेवतो, 35 ते 42 दिवसापर्यंत ठेवतो. आणि ह्या पक्ष्यांचं वजन 42 दिवसामध्ये, पिल्लाचं जर वजन पाहिलं तर तुम्ही 40 ते 45 ग्राम पिल्लाचं वजन असतं. आणि 42 दिवसामध्ये ब्रॉयलर पक्ष्याचं वजन हे जवळपास 2.5 ते 2.8 किलोच्या दरम्यान जातं. म्हणजे एवढा फास्ट पक्षी हा वाढतो. 2.5 ते 2.8 किलो वजन तुम्हाला 42व्या दिवशी मिळतं. याच्यावर व्यवस्थित माहिती मी आणखी पुढच्या स्लाईडमध्ये सांगेन. दुसरं म्हणजे लेअर, कमर्शियल लेअर. ज्या पांढऱ्या कोंबड्या तुम्ही पिंजऱ्यामध्ये पाहिल्या असतील त्याला आपण लेअर फार्मिंग. लेअर म्हणजे ज्या कोंबड्या अंडी उत्पादनासाठी पाळल्या जातात त्याला आपण लेअर फार्मिंग म्हणतो. जसं मी सांगितलं की पांढऱ्या कोंबड्या यांचं उत्पादन जवळपास वर्षाला 330 ते 340 अंडी देतात, त्याला आपण लेअर, कमर्शियल लेअर फार्मिंग म्हणतो. ते पण आपण करू शकतो. चौथं आहे ब्रीडर. ब्रीडर म्हणजे ह्या ब्रॉयलरचे आई वडील, त्यांच्या अंड्यापासून आपण ब्रॉयलर तयार करू शकतो किंवा त्यांच्या अंड्यापासून आपण लेअरचे पक्षी तयार करू शकतो. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत ब्रीडरमध्ये. एक ब्रॉयलर ब्रीडर म्हणजे ब्रॉयलर पक्ष्यांचे आई वडील, त्याच्यापासून ब्रॉयलर पिल्लच निघतील. आणि एक आहे लेअर ब्रीडर, त्याच्या अंड्यापासून फक्त अंड्यावरचेच पक्षी तयार होतील, त्याला आपण ब्रीडर फार्मिंग म्हणतो.
त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की विदर्भामध्ये प्रामुख्यानं कॉकरेल फार्मिंग खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. कॉकरेल फार्मिंग म्हणजे काय? आपण पाहिलं की हे लेयर्स जे असतात, ज्या अंडी उत्पादनासाठी वापरल्या जातात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नर पक्षी ठेवला जात नाही. फक्त मादी पक्षी अंडी उत्पादनासाठी दिले जातात. तुम्ही म्हणाल की नर पक्षी नाही तर कोंबडी अंडी कसं देते? अंडी उत्पादनासाठी कुठल्याही नर पक्ष्याची आवश्यकता नसते. त्याच्यामुळे मादीच पक्षी आपण अंडी उत्पादनासाठी पाळतो आणि त्याच्यापासून जे अंडी मिळतात त्याला आपण व्हेजिटेरियन एग्ज म्हणतो. व्हेजिटेरियन एग्ज का म्हणतो त्याला? की त्याच्यापासून कुठलंही पिल्लू तयार होत नाही, कारण ते फर्टाईल एग नसतात. मग हे लेअर पक्षामधले जे नर पक्षी असतात, पहिले हॅचरीवाले काय करायचे, ह्यांना मारून टाकायचे नर पक्ष्यांना. फक्त अंड्यावरच्या मादी पक्ष्यांना हे विकून टाकायचे आणि हे कोण नेत नसायचं म्हणून त्यांना मारून टाकायचे खड्ड्यामध्ये. परंतु आत्ता बरेचसे शेतकरी, कारण ते पिल्ला तुम्ही पाहिले असतील गावामध्ये पांढरे पक्षी 2-4 रुपयाला विकत मिळतात, त्या पक्ष्यांना आपण 15-16 आठवड्यापर्यंत वाढवतो आणि त्यांची मांस उत्पादनासाठी विक्री करतो. त्याला आपण कॉकरेल फार्मिंग म्हणतो. विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉकरेल फार्मिंग केलं जातं. त्यानंतर शेवटचं म्हणजे इतर पक्षी पालन. आता इतर पक्षी पालनमध्ये तुम्ही डक फार्मिंग म्हणजे बदक फार्मिंग असेल, त्यानंतर जापानीज क्वेल म्हणजे आपण त्याला लाहवी किंवा बटेर म्हणतो, त्याचं फार्मिंग असेल, किंवा टर्की असेल, किंवा गिनी फाऊल असेल, असं वेगवेगळ्या प्रकारचं फार्मिंग आपण करू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्हाला कुठलं फार्मिंग करायचं हे जर बघितलं, तुम्ही देशी फार्मिंगसुद्धा करू शकता. देशी पक्ष्यांचं कुक्कुटपालन पूर्ण बंदिस्तमध्ये किंवा अर्धबंदिस्तमध्ये. आता याच्यामधलं एकूण खर्च जर पाहिला, आपण परसबागेमध्ये साधारणतः आपल्या 5-10 हजारापासून सुरुवात करू शकतो. ब्रॉयलर कुक्कुटपालन जर करायचं असेल, ते तुम्हाला असं साध्या पद्धतीनं जमणार नाही. त्याला तुम्हाला चांगल्या प्रकारचं शेड बांधावं लागेल, चांगल्या प्रकारचं खाद्य द्यावं लागेल. 1000 पक्षाला साधारणतः बांधकामासहित आणि पाळण्यासहित 4 ते 5 लाख रुपये लागतात. 1000 पक्षाला म्हणजे साधारणतः 200 ते 250 रुपये हे बांधकामासाठी लागतात, बांधकामाने त्याचं साहित्य घेण्यासाठी, आणि 2 ते 2.5 लाख रुपये हे तुम्हाला पक्षी पाळण्यासाठी लागतात, खाद्य आणि पिल्लं विकत घेण्यासाठी. म्हणजे 1000 पक्षाला साधारणतः 4 ते 5 लाखाचा खर्च हा ब्रॉयलर पोल्ट्री फार्मिंगमध्ये आहे. त्यानंतर आहे लेअर फार्मिंग. लेअर फार्मिंग कमीत कमी तुम्हाला 5 हजारापासून सुरू करावं लागतं. 5 ते 10 हजार कॅपॅसिटीचं जर शेड चालू केलं तर ते तुम्हाला परवडतं. कारण आपण पाहतो की जे गावामध्ये किंवा मार्केटमध्ये अंडी मिळतात, त्यांचे 1-1, 2-2 लाखाचे फार्म असतात. त्याच्यामुळे आपण कमी कॅपॅसिटीपासून जर चालू केलं तर आपला अंड्यावरचा खर्च हा वाढत जातो. त्याच्यामुळे 5 ते 10 हजाराचं जर आपण फार्मिंग चालू केलं तर आपण स्वतःची फीड मिल तयार करू शकतो. पूर्ण फीड आपल्या फीडमध्ये तयार करून पक्ष्यांना देऊ शकतो. त्यामुळे तुमचा खाद्यावरचा खर्च हा कमी होतो आणि त्यामुळे अंडी उत्पादनाचा सुद्धा खर्च कमी होतो. ह्याचा खर्च जर पाहिला तर 5 ते 10 हजाराचा साधारणतः 40 ते 50 लाखापर्यंत खर्च हा 5 ते 10 हजार पक्षी तुम्हाला पाळण्यासाठी लेअर फार्मिंगचा येतो. ब्रीडर हे मोठे मोठे लोक करतात. ब्रीडरचा खर्च आणखी खूप जास्त आहे. 350 ते 400 रुपयाला एक पिल्लू आहे. फक्त पिल्लाची किंमत 350 ते 400 रुपये. त्याच्यामुळे ब्रीडरचा खर्च, ब्रीडर आला की मग हॅचरी टाकावं लागते तुम्हाला. हे म्हणजे 1-2 कोटीच्या पुढचाच सगळे इश्यू आहे. त्यानंतर तुम्ही कॉकरेल फार्मिंग हे कमीत कमी 3-4 लाखापासून सुरू करू शकता. 2-3 लाखापासून सुद्धा कॉकरेल फार्मिंग चालू करू शकता. 500 पिल्लाचंही चालू करू शकता. इतर पक्षी पालनामध्ये बटेर पालन तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल. म्हणजे त्याला काही खूप चांगलं कन्स्ट्रक्शन लागतं असं नाही. कमीत कमी पैशामध्ये तुम्ही बटेर पालनसुद्धा करू शकता. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे हे जर बघितलं आपण, जसं मी सांगितलं की तुम्हाला गावरान कोंबड्या. आता ह्याच्यात फरक काय? गावरान कोंबड्या, सुधारित कोंबड्या, ब्रॉयलर आणि लेअर. याच्यामधला फरक जर बघितला तर आपण कशासाठी पाळतो? गावरान कोंबड्या ह्या अंडी आणि मांस उत्पादनासाठी दोन्हीसाठीही पाळतो. तेच आपण सुधारित जातीच्या कोंबड्या पाहिल्या तर त्यासुद्धा आपण सुधारित जातीच्या म्हणजे कोणत्या? गिरिराजा, वनराजा, ग्रामप्रिया, कृषी ब्रो, कावेरी, ह्या सुधारित जातीच्या कोंबड्या. ह्यांनासुद्धा आपण अंडी आणि मांस उत्पादनासाठी पाळतो. त्यानंतर आहे ब्रॉयलर जे की मांस उत्पादनासाठी, आणि दुसरं आहे लेअर
जे की अंडी उत्पादनासाठी. आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे, गावरान कोंबड्यात फरक काय आहे, सुधारित जातीच्यात काय आहे, ब्रॉयलरमध्ये काय आहे आणि लेअरमध्ये काय आहे, हे जर आपण पाहिलं तर अंडी उत्पादन कोंबड्या ह्या अंडी द्यायला चालू करतात. त्यात सुधारित जातीच्या कोंबड्या पाहिलं म्हणजे गिरिराजा, वनराजा, ग्रामप्रिया ह्या 22 आठवड्यापासून अंडी द्यायला चालू करतात. ब्रॉयलर अंडी उत्पादनासाठी आपण वापरत नाही. आणि लेअर जर बघितलं तर 18 आठवड्यापासून लेअरच्या कोंबड्याचं अंडी उत्पादन चालू होतं. म्हणजे गावरान कोंब जसं जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं अंडी देण्याचा जो कालावधी आहे हा कमी होत गेला. गावरान कोंबडी 25 आठवड्याला तर लेअरचे पक्षी 18 आठवड्यालाच अंडी द्यायला चालू करते. आता याचं अंडी उत्पादन जर आपण पाहिलं तर गावरान कोंबडी ही वर्षाला 60 ते 80 अंडे देते. सुधारित जातीची कोंबडी ही वर्षाला 160 ते 180 अंडे देते किंवा 200पर्यंत ही जाते. ब्रॉयलर कोंबड्या अंडा देत नाहीत. लेअर कोंबड्या ह्या वर्षाला 330 अंडे देतात. म्हणजे अंडे उत्पादन कसं वाढत गेलं. आता हे अंडे उत्पादन का वाढलं, आपण म्हणायचो की गावरान कोंबडी खुडूक झाली. खूड झाली म्हणजे काय, त्याचं अंडे उत्पादन थांबलं. काही 10-15 अंडी 15-20 अंडी दिल्यानंतर त्याचा एक पॉज येतो आणि त्यानंतर ती कोंबडी 1 महिना अंडं देत नाही आणि पुन्हा अंडे उत्पादन चालू होतं. म्हणजे हा खुडूकपणा कमी केला आणि त्याचं अंडे उत्पादन वाढवलेलं आहे. आता यामध्ये अंड्याचं वजन जर पाहिलं तर गावरान कोंबड्याच्या अंड्याचं वजन हे 40 ग्राम असतं, सुधारित जातीच्या कोंबड्याचं 55 ग्राम आणि ज्या कमर्शियल लेअर आहेत त्यांचंसुद्धा 55 ग्राम. आता अंडी उबवणी कुठल्या कोंबड्या करतात, ह्या गावरान कोंबड्या करतात. अंडी उबवणी सगळ्यात चांगलं गावरान कोंबड्या करतात कारण त्याच्यामध्ये खूडपणा असतं. ज्यावेळेस कोंबडी खूड होती त्यावेळेस तिला आपण अंड्यावर बसवतो. जर कोंबडी अंडं देत असेल तर ते अंड्यावर बसत नाही. त्याच्यामुळं गावरान कोंबड्या ह्या अंड्यातून पिल्लं उबवण्यासाठी सगळ्यात चांगल्या आहेत. म्हणजे एका कोंबडीखाली साधारणतः आपण 15 ते 20 अंडी ठेवतो आणि 21 दिवसानंतर त्याच्यातून पिल्लं निघायला सुरुवात होते. सुधारित जातीच्या तेवढ्या चांगल्या प्रकारे अंडे उबवणी करत नाहीत. कमर्शियल लेअर तर करतच नाही. आता याच्यामधला वजनाचा जर फरक पाहिला आपण, आता आपण अंडी उत्पादनाचा फरक पाहिला. काय फरक आहे सगळ्यात, तोच आपण वजनामध्ये जर फरक पाहिला. जर गावरान कोंबड्या आपण 100 दिवस फार्ममध्ये पाळल्या, त्याला चांगल्या प्रकारचं खाद्य दिलं तर त्याचं वजन 1 किलो ते 1200 ग्रामपर्यंत येतं. गावरान कोंबड्याचं वजन हे 100 दिवसात 1 किलो ते 1200 ग्राम येतं. तेच आपण सुधारित जातीच्या कोंबड्या पाहिल्या तर 60 ते 70 दिवसामध्ये ह्या कोंबड्या तुम्हाला 1.5 किलोच्या आसपास वजन देतात. 60 ते 70 दिवस म्हणजे 100च्या खाली 60 ते 70वर आलो आपण आणि ते पण 1.5 किलो वजन आलं. तेच ब्रॉयलर कोंबड्यामध्ये जर पाहिलं तर 42 दिवसामध्ये 2.5 ते 2.8 किलो वजन तुम्हाला ब्रॉयलर कोंबड्यात मिळतं. आता ह्याचं खाद्य खाण्याचं प्रमाणसुद्धा जर बघितलं तर 1 किलो वजनासाठी गावरान कोंबडी 3 किलो खाद्य खाते. त्याला आपण FCR म्हणतो. FCR हा 3चा झाला, खाद्य भागिले वजन, म्हणजे 3चा FCR झाला. म्हणजे 1 किलो वजनासाठी 3 किलो खाद्य खाते. तेच जर तुम्ही सुधारित जातीच्या कोंबड्या पाहिलं तर 1.5 किलो वजनासाठी साधारणतः 3 किलो खातात, म्हणजे 2चा FCR आला. तेच ब्रॉयलर जर बघितलं तर 4 किलोमध्ये 2.8 किलो वजन येतं, म्हणजे 1.5 ते 6चा FCR हा ब्रॉयलरमध्ये असतो. म्हणजे कमी खाद्य खाऊन जास्त वजन देणे त्याला आपण FCR म्हणतो, फीड कन्व्हर्जन रेशो म्हणतो आपण. तो सगळ्यात कमी हा ब्रॉयलरमध्ये आहे कारण कमी खाद्यामध्ये जास्त वजन देतात. आता आपण पाहिलं की कशा पद्धतीनं कुक्कुटपालन करायचं. जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर त्याला कुक्कुटपालनाच्या पद्धती कुठल्यात. एक म्हणजे मुक्त संचार पद्धत. मुक्त संचार म्हणजे काय, कोंबड्या 15-20 कोंबड्या आणणे, आपल्या घरी ठेवणे झापाखाली किंवा त्याला एखादा छोटासा गोटा किंवा शेड करणे, त्याच्यामध्ये त्या कोंबड्या ठेवणे, संध्याकाळी सकाळी त्यांना सोडून देणे. ते बाहेरचं इकडचं तिकडचं खातात, आपल्या घरातलं जे काही वेस्ट आहे ते त्यांना आपण टाकतो, त्याला आपण मुक्त संचार पद्धत म्हणतो. परंतु याच्यामध्ये फक्त आपण 50 कोंबड्याच पाळू शकतो मुक्त संचारमध्ये. आणि जर तुम्हाला शेतात पाळायचं असतील तर 250 कोंबड्याला 1 हेक्टर एरिया लागतं, म्हणजे 2.5 एकर एरिया लागतो जर त्याला खाद्य द्यायचं नसेल तर. त्याच्यामुळं मुक्त संचारमध्ये आपण 40-50 कोंबड्या पाळू शकतो. तुम्ही दुसरं म्हणजे अर्धबंदिस्त करू शकता. अर्धबंदिस्त म्हणजे त्या कोंबड्यांना एक छोटंसं शेड करायचं,
बाजूनं कंपाऊंड फेन्सिंग मारायचं. अर्ध खाद्य, समजा 100 ग्राम जर कोंबडी खाद्य खात असेल तर त्यातलं 50 ग्राम शेडमध्ये द्यायचं, चांगल्या प्रकारचं खाद्य द्यायचं. आणि 50% खाद्य हे आपल्या घरचं जे काही वेस्ट आहे, बाजारातलं वेस्ट आहे, भाजीपाला असेल किंवा दुसरं काही असेल, ते आपण बाहेरचा जो एरिया आहे त्या झाडाखाली तुम्हाला कोंबड्या दिसतात त्या एरियामध्ये बाकीचं खाद्य टाकून द्यायचं. त्याला आपण अर्धबंदिस्त म्हणतो. तिसरं आहे पूर्ण बंदिस्त. ज्यावेळेस तुमची कॅपॅसिटी 1000-2000च्या वर जाते त्यावेळेस तुम्हाला अर्धबंदिस्त पण परवडत नाही. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, कोंबड्या फिरत राहतात. फिरल्यामुळं काय होतं की त्यांना खाद्य जास्त लागतं. त्यांची जे आपण दिलेलं खाद्य आहे त्यांच्या फिरण्यामध्ये जातं. त्याच्यामुळं आपल्याला ज्यावेळेस आपण 1000-2000ची कॅपॅसिटी ओलांडतो त्यावेळेस आपण पूर्ण बंदिस्त केलेलंच कधीही चांगलं असतं. कारण तुमचे डिसीज प्रॉब्लेम कमी होतात, डिसीज स्प्रेड होत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण बंदिस्त कुक्कुटपालन हे गावरान किंवा ब्रॉयलरमध्ये करू शकता, किंवा कॉकरेल असेल, पूर्ण बंदिस्तमध्ये तुम्ही जाऊ शकता. जसं मी म्हणलं की सुधारित जातीच्या कोंबड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटनं, वेगवेगळ्या कॉलेजनं वेगवेगळ्या कोंबड्या तयार केल्या आहेत. अंडी उत्पादनासाठी वेगळ्या केल्या आहेत, मांस उत्पादनासाठी. जसं की गिरीराजा आणि गिरीराणी. गिरीराजा हे मांस उत्पादनासाठी आणि गिरीराणी हे अंडी उत्पादनासाठी वापरले जाते. आता समजा तुम्ही ठरवलं की मला ब्रॉयलर कुक्कुट फार्मिंग करायचं आहे. ब्रॉयलर कुक्कुट फार्मिंग करताना तुम्हाला 2 पर्याय आहेत. एक म्हणजे ओपन फार्मिंग, ज्याला आपण ओपन फार्मिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण पूर्ण मालक आपण असू, 100% मालक आपण असू. बांधकामाचा खर्च आपण करणार, पिल्लं आपण विकत घेणार, खाद्य आपण विकत घेणार आणि जो रेट आहे त्याप्रमाणे आपण विकणार. सगळा मालक आपण असणार. त्याला आपण ओपन फार्मिंग म्हणतो. आणि दुसरं आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय, याच्यामध्ये कंपनी आणि शेतकरी ह्या दोघांमध्ये एकामेकामध्ये 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर कॉन्ट्रॅक्ट होतो. त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला काय करते, शेतकऱ्यांना काय करायचं आहे की स्वतःचं शेडचं बांधकाम करायचं आहे, सगळं साहित्य विकत घ्यायचं आहे, सगळे कर्टन्स, पडदे, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ब्रूडर्स, हे सगळं विकत घ्यायचं आहे आणि तो फार्म कंपनीला द्यायचा आहे. मग कंपनी काय करते, कंपनी तुम्हाला खाद्य देते, पिल्लं देते, सगळे औषधं देते, मेडिसिन देते, वॅक्सिन देते, तुम्हाला एक डॉक्टर देते, दररोज येऊन जर काय मर काही झाली तर तो डॉक्टर येणार, पाहणार, त्याचं पोस्टमार्टम करणार, त्याची ट्रीटमेंट देणार. आणि हे सगळे पक्षी वाढल्यानंतर कंपनी विकून टाकणार. त्याच्यात तुमचा काहीही अधिकार नाही. मग याच्यामध्ये शेतकऱ्याला काय मिळतं हे जर बघितलं आपण तर शेतकऱ्याला कंपनी 1 किलो मागं 7 रुपये त्याला मोबदला देते. म्हणजे जर आपले 1000 पक्षी असेल तर 2500 किलो वजन झालं, 2500 गुणिले 7 रुपये याचा चेक कंपनी तुम्हाला देते. त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लाईट बिल भरायचं आहे, त्याचा जो लिटर मटेरियल, जो भुसा असतो खाली टाकायचा, गादी, त्याचा खर्च शेतकऱ्याला करायचा आणि लेबरचा खर्च करायचा. बाकी कुठलाही खर्च शेतकऱ्याला करायचा नाही. म्हणजे शेतकऱ्याचं जवळपास 50% भांडवल हे वाचतंय. जसं मी सांगितलं की 1000 पक्षाला 2 ते 2.5 लाख रुपये बांधकामासाठी आणि 2 ते 2.5 लाख रुपये पक्षी पाळण्यासाठी लागतात. म्हणजे तुमचा पक्षी पाळण्याचा 50% खर्च हा कमी झाला. म्हणजे तुम्ही मोठं शेड बांधून कंपनीला 11 महिन्याच्या रेंटवर देऊ शकता. हे कॉन्ट्रॅक्ट 11 महिन्याचं असतं. तुम्हाला वाटलं की ही कंपनी चांगली नाही आहे, आपल्याला बदलायची आहे, तर तुम्ही 11 महिन्यानंतर दुसऱ्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट तोडू शकता. असे 2 प्रकारचं फार्मिंग तुम्ही ब्रॉयलरमध्ये करू शकता. आता कोंबड्याचं व्यवस्थापन जर पाहिलं, मग ते गावरान कोंबड्या असतील किंवा ब्रॉयलरच्या कोंबड्या असतील, व्यवस्थापन करताना सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे बांधकाम. मग तुम्हाला ब्रॉयलर कोंबड्या करायच्या असतील, कॉकरेल करायचं असतील किंवा गावरान करायचे असतील, बांधकाम, शेडचं बांधकाम हे कसं करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण प्लॅनिंग करायचं की आपल्याकडे किती रुपये आहेत. नाही तर आपल्याकडे 1 लाख रुपयांना आपण 10,000चा फार्म बांधायला निघालो. अगोदर आपल्याला माहिती की आपल्याला किती रुपये ह्या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा निवडताना
काय काळजी घ्यायची आहे, जागा निवडताना ती गावाच्या बाजूला नसून नाही, कमीत कमी 2-3 किलोमीटर गावापासून दूर असावी. MIDC एरिया जवळ नसावा, एखादा नदी किंवा नाला एकदम जवळ नसावा. त्यानंतर तिथं पाणी उपलब्ध असावं, रोड उपलब्ध असावेत आणि लाईट उपलब्ध असावीत. आणि तिथं दलदलीचा एरिया नसावा. मग तुम्ही डोंगरामध्ये सुद्धा फार्म बांधू शकता. म्हणजे दलदलीचा एरिया नसावा, म्हणजे पावसाळ्यामध्ये तिथं आपल्याला पक्षी ने आणता यावेत, फीडची गाडी यावी, पक्षी विकायचे असले तिथून गाडी जावी. म्हणजे रोड फॅसिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं आपण जागा निवडायची. आणि बांधकाम करतावेळी आपण काय काय काळजी घ्यायची आहे, बांधकाम करताना जर पाहिलं तर हे एक शेड आहे. ब्रॉयलर पक्षी असतील, देशी पक्षी असतील किंवा गावरान पक्षी असतील. आता शेड कसं बांधायचं, जर समजा 1000 पक्षाचं जर तुम्हाला शेड बांधायचं असेल तर काय काळजी घ्यायची, शेडची लांबी ही पूर्व पश्चिम असावी. म्हणजे ही जी लांबी आहे ही पूर्व पश्चिम लांबी असणं गरजेचं आहे. जिकडून सूर्य उगवतो आणि जिकडं मावळतो तशी लांबी असावी. म्हणजे सूर्याचा प्रकाश मध्ये येणार नाही, उन्हापासून पक्ष्यांना त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आता शेडची लांबी जर आपण पूर्व पश्चिम घेतली तर शेडची लांबी आणि रुंदी किती घ्यायची, कमीत कमी 18 फूट रुंदी घ्यायची कमीत कमी. आणि जास्तीत जास्त जर खूप मोठं शेड बांधायचं असेल तर 33 फुटापर्यंत आपण रुंदीला जाऊ शकतो. म्हणजे 18 ते 33 फूट ही रुंदी घ्यायची आहे. साधारणतः जर तुम्हाला 1000 पक्षाचं बांधकाम करायचं असेल तर 25 फूट रुंदी आणि 40 फूट लांबी, 25 चौक 100, एका पक्षाला 1 चौरस फूट जागा लागते. एका पक्षाला 1 चौरस फूट जागा लागते. म्हणजे 1000 पक्षाला 1000 चौरस फूट ही जागा लागते. त्याच्यामुळे शेडची लांबी ही 25 बाय 40 जर घेतली, 25 गुणिले 40 1000 चौरस फूट झालं. आणि त्या 1000 चौरस फुटामध्ये 1000 पक्षी आपल्याला बसू शकतात. त्यानंतर शेडचं बांधकाम करतेवेळी पाया हा जमिनीपासून 2 फूट उंचीवर घ्यायचा आहे. हा खालचा जो पाया आहे तो जमिनीपासून 2 फूट उंच याच्यासाठी घ्यायचा आहे की पावसाळ्यामध्ये बाहेरचं पाणी मध्ये पाझरू नये, उंदरामध्ये येऊ नयेत, सरपटणारे प्राणीमध्ये येऊ नयेत, त्याच्यासाठी पाया हा 2 फूट उंच घ्यायचा आहे. पाया भरतावेळी त्याच्यामध्ये काही काचा फोडून टाकायच्या आहेत. काचाच्या बाटल्या ज्या असतात ना त्या पायामध्ये फोडायच्या आणि सगळीकडं टाकायच्या. म्हणजे त्याला रॅट प्रूफिंग म्हणतो आपण. म्हणजे पक्षी किंवा घुसी हे मधून होल करून वरती येणार नाहीत. त्याला रॅट प्रूफिंग करण्यासाठी आपण काचामध्ये टाकू शकतो. 2 फूट उंच घेतल्यानंतर 1 फुटाची भिंत ही लांबीच्या साईडनं बांधायची आहे. ही जी भिंत आहे ही 1 फुटाची भिंत लांबीच्या साईडनं फक्त 1 फुटाची भिंत घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची. मध्ये कोबा करायचा आहे. कोबा केल्यानंतर बाजूची भिंत ही 1 फुटाची घ्यायची आहे आणि 6 ते 7 फुटाची ही जाळी तुम्हाला लावायची आहे. ही जी जाळी आहे ही 6 ते 7 फुटाची. 7 फूट जर जाळी असेल तर बाजूची उंची किती झाली, 8 फूट. 8 फूट जर झाली तर मधली उंची ही 12 ते 13 फूट जाते. ही सेंट्रल ही 12 ते 13 फुटापर्यंत जाते. आणि बाजूला जे आपण पत्रे सोडतोय हे 2 ते 3 फुटाचे पत्रे सोडायचे. हे 3 फुटाचे पत्रे बाजूला सोडायचे जेणेकरून पावसाचं पाणी मध्ये येणार नाही किंवा उन्हाचा त्रास पक्ष्यांना होणार नाही. 7 फुटाचे म्हणजे 3 फुटाचे हे पत्रे बाजूला ठेवायचे. 6 ते 7 फुटाची जाळी बांधायची आहे आणि 1 फुटाची भिंत. अशी 8 फुटाची उंची ही साईडची असेल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की आपण प्लिंथ बांधलेली म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे नाही केलं तरी चालेल. हे आपण रॅट प्रूफिंगसाठी करतो किंवा जर कोण लोक फार्म बघायला आले तर त्याला मध्ये सोडत नाही, बाहेरूनच दाखवून त्यांना परत पाठवतो. आता हा फार्म आपल्या कॉलेजचा आहे त्याच्यामुळं आमच्याकडे व्हिजिटर्स येतात, बरेच लोक बघायला येतात. तर त्यांना आम्ही शेडमध्ये सोडत नाही, बाहेरूनच त्यांना सगळं दाखवतो आणि त्यांना परत पाठवतो जेणेकरून बाहेरचं इन्फेक्शन हे पक्ष्यांना होणार नाही. ह्याच्यासाठी आपण हे बायोसिक्युरिटीची काळजी घेतो. ही जी प्लिंथ आहे सिमेंटची ही तुम्ही नाही बांधली तरी चालेल कारण ह्याचा खर्च हा खूप जास्त आहे. साधारणतः असं हे डीप लिटर हाऊसिंग सिस्टीम म्हणतो, याला आपण गादी पद्धत म्हणतो. साधारणतः ह्याचा खर्च 200 ते 250 रुपये चौरस फूट हा एवढा जातो.
म्हणजे एका चौरस फुटाला 200 ते 250 रुपये हा खर्च बांधकामाचा जातो. म्हणजे एका चौरस फुटाला 200 ते 250 म्हणल्यावर 1000 पक्षाला 2 लाख ते 2.5 लाख रुपये हे आपल्याला बांधकामासाठी लागतात. आता आपल्याला साहित्य काय काय लागतं कुक्कुटपालन करत असताना? ब्रॉयलर असेल, गावरान असेल किंवा कॉकरेल असेल, याच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतोय. सध्या साहित्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा आपल्याला चिकगाठ दिसतील. ह्या चिकगाठमध्ये आपण ज्यावेळेस लहान पिल्ले येतात त्यावेळेस आपण ह्यांना ते इकडं तिकडं जाऊ नयेत, त्यांना तापमान व्यवस्थित देता यावं ह्यासाठी आपण हे चिकगाठ वापरतो. लहान पिल्लं आले की त्यांना आपण ते चिकगाठ लावतो. बराच वेळेस आपण पाहतो की लहान पिल्लं इकडं तिकडं पळत असतात नुसते. आपल्याला पक्षी कशाला वाढवायचे आहेत? मांस उत्पादनाला. आपल्याला त्याचा व्यायाम करून घ्यायचा आहे का? नाही. मग पक्षाला आपल्याला हे सांगायचं आहे, बाबा इथंच खा, इथंच बस आणि इथंच वजन दे. इकडं तिकडं जर पळाला तर त्याचे जे खाल्लेलं खाद्य ते त्या पळण्यामध्ये जातं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याकडून व्यायाम नाही करून घ्यायचा. तुला सगळ्या ठिकाणी जागेवर मिळेल, तू फक्त आम्हाला वजन दे. त्याच्यामुळे हे आपण चिकगाठ इथं लावतो. त्यांना तापमान व्यवस्थित मिळावं, त्यांचं ब्रूडिंग व्यवस्थित. लहान पिल्लांना आपण बाहेरून ऊर्जा देतो, उष्णता देतो. म्हणजे लाईटचे बल्ब असतील, हीटर असतील किंवा गॅस ब्रूडर असतील, कारण त्यांना स्वतःची ऊर्जा तयार करता येत नाही. म्हणून आपण सुरुवातीला 2 ते 3 हिवाळ्याचे दिवस असतील तर 3 आठवडे, उन्हाळ्यामध्ये 1 ते 2. उन्हाळ्यामध्ये तशी ब्रूडिंग करायची गरज नाही पडत. त्याच्यामुळे चिकगाठ लागतात. त्यानंतर हे कर्टन्स लागतात, पडदे. हे प्लॅस्टिकचे पडदे आहेत. उन्हाळा असेल तर आपल्याला स्प्रिंकलर्स आपण शेडवर लावू शकतो. आता याच्यामध्ये खाद्याची भांडी 2 प्रकारची येतात. एक लहान पिल्लाला जे भांडं येतं साधारणतः 2.5 ते 3 किलोचं असतं, त्याला आपण चिक फीडर म्हणतो. आणि त्यानंतर 10 दिवस झाल्यानंतर, 10 ते 15 दिवस झाल्यानंतर आपण त्यांना जम्बो फीडर लावतो. म्हणजे साधारणतः ह्याची कॅपॅसिटी 8 ते 12 किलो असते. चिक फीडर पहिल्या 10 ते 15 दिवसासाठी, त्यानंतर जम्बो फीडर 15 दिवसाच्या नंतर आपण जम्बो फीडर लावतो. तसंच पाण्याची भांडीसुद्धा आपण 2 प्रकारचे वापरतो. चिक ड्रिंकर, जे लहान पिल्लं असतात त्यांना पाणी पिता यावं म्हणून आपण त्याला चिक ड्रिंकर वापरतो. ह्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 2.5 लिटर पाणी बसतं. आणि त्यानंतर आपण बेल ड्रिंकर वापरतो. हे ॲटोमॅटिक बेल ड्रिंकर, हे 500 लिटरच्या टाकीला कनेक्ट असतं आणि तुम्हाला पाणी भरायची गरज नाही पडत याच्यात. म्हणजे 15 दिवस आपण चिक ड्रिंकर लावतो आणि 15 दिवसानंतर हे बेल ड्रिंकर ॲटोमॅटिकचे लावून टाकतो. म्हणजे फक्त आपल्याला ती भांडी दररोज धुवायची असतात, पाणी भरायची गरज नाही. कारण हे ॲटोमॅटिक 500 लिटरच्या टाकीला कनेक्ट असतं. तुम्ही पाण्याचं भांडं धुतलं की ॲटोमॅटिक त्याच्यात पाणी पडतं. जेवढं पक्षी पाणी पिईल तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड होत राहतं. त्याच्यामुळे हे ॲटोमॅटिक बेल ड्रिंकर आपण वापरू शकतो. त्यानंतर ब्रूडर, जी ऊब आपण लहान पक्ष्यांना जी ऊब देतो त्याला आपण ब्रूडिंग म्हणतो. ही ऊब देण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रूडर्स वापरू शकतो. याच्यामध्ये पहिलं जे आहे हे इलेक्ट्रिक ब्रूडर, साधे. म्हणजे आपण पत्र्याचा साधा झाप केला आणि त्याच्या खाली 4 बल्ब लावले. 4 बल्ब लावले, साधारणतः 100 वॅटचा जर एक बल्ब असेल तर 400 वॅट झालं. म्हणजे एका ब्रूडरच्या खाली तुम्ही 200 पक्षी ठेवू शकता हिवाळ्यामध्ये. एका पक्षाला 2 वॅट हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये एका पक्षाला 1 वॅट. म्हणजे 400 वॅटचे बल्ब आपण 4 बल्ब तिथं लावले तर हिवाळ्यामध्ये आपण 200 पिल्लं त्या ब्रूडरच्या खाली ठेवू शकतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याच ब्रूडरच्या खाली आपण 400 पिल्लं ठेवू शकतो. आता त्याला ऊब द्यायची म्हणजे एवढी ऊब द्यायची असं नाही. ब्रूडिंग तुमचं चांगलं आहे का नाही हे कसं बघायचं? तुम्ही जो एरिया दिला आहे त्या एरियामध्ये पक्षी कसे विखुरलेले आहेत. समजा तुमचं ब्रूडर चालू आहे आणि ते पक्षी जर ब्रूडरपासून लांब जात असतील तर तुम्हाला हे लक्षात यायला पाहिजे की त्याला आपली उष्णता जास्त होते. जर ते पक्षी त्या ब्रूडरच्या खाली येत असतील तर त्यांना थंडी वाजते, हे लक्षात ठेवायचं. जर आपण दिलेल्या जागेमध्ये सगळ्या ठिकाणी सगळे पक्षी व्यवस्थित विखुरलेले असतील तर आपलं ब्रूडिंग चांगलं आहे, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर डॉक्टर खोसेने सांगितलं की त्याला उष्णता द्यावी लागते, तुम्ही एवढी उष्णता द्याल की ते मरून जातील त्या उष्णतेनं. त्याच्यामुळे त्यांची ब्रूडिंग चांगली का नाही हे आपण पाहून ठरवायचं आहे. कुणी सांगितलं की 95 डिग्री फॅरनहाईट द्या, 95 डिग्री बरोबर आहे, पण त्या पक्ष्यांची अवस्था कशी हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ब्रूडिंग
देतावेळी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जसं मी सांगितलं की हे इलेक्ट्रिक ब्रूडर आपण वापरू शकतो. जर आपल्या इथं चांगली लाईट असेल, 24 तास लाईट राहत असेल तर इलेक्ट्रिक ब्रूडर वापरू शकतो. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी लोड शेडिंगचा प्रॉब्लेम असतो उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, आणि जास्तीत जास्त त्रास तुम्हाला हिवाळ्यामध्ये होतो ब्रूडिंगचा, कारण थंडी जास्त असते. अशा वेळी ब्रूडिंग करणं गरजेचं असतं. जर ब्रूडिंग चांगलं व्यवस्थित झालं नाही तर पक्ष्यामध्ये मर होते आणि पक्ष्यांची व्यवस्थित वाढ होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला गॅस ब्रूडर पण मिळतात. एका गॅस ब्रूडर खाली साधारणतः 1000 ते 1500 पक्षी एका गॅस ब्रूडर खाली बस होतात. हे गॅस ब्रूडर आहे, गॅस सिलेंडरच्या टाकीला कनेक्ट केलं जातं आणि त्याच्यातून आपण त्यांना उष्णता देतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिक कॉईल हीटर पण मिळतात. हे साधारणतः एक इलेक्ट्रिक कॉईल हीटर 1000 ते 1500 पक्ष्यांना बस होतं. तुम्ही कुठलंही ऑप्शन याच्यामधले निवडू शकता. बरेच जण कोळशाची शेगडी सुद्धा वापरतात, पण बराच वेळेस काय होतं की त्या कोळशाच्या शेगडीनं धुरानं त्या पक्ष्यांना त्रास होतो. त्यानंतर बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत, जसं की फ्लेम गन आहे, पक्षी आपलं शेड, पक्षी गेल्यानंतर शेड जाळण्यासाठी आपण याला वापरतो. आपल्या शेडमध्ये कुठलं इन्फेक्शन राहू नये, दुसऱ्या बॅचला त्रास होऊ नये, याच्यासाठी आपण फ्लेम गनचा सुद्धा वापर करतो. पक्षी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचे असतील तर आपण हे क्रेट्स वापरतो. त्याचबरोबर कुक्कुटपालनातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरण. कोंबड्याला लसीकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला फार्मिंग जर करायचे असेल तर आपण लसीकरण तंतोतंत करणं गरजेचं आहे, नसता फार्मिंगकडे जाऊ नये. बराच वेळेस मी शेतकऱ्यांना नेहमी भेटतो. बरेच शेतकरी मला असे भेटतात की साहेब, मी 5 वर्ष झालं फार्मिंग करतोय, मी आत्तापर्यंत एक सुद्धा लस दिली नाही. म्हणलं तुझ्यावर देवाची कृपा आहे, बरं झालं. पण पुढं जर फार्मिंग चालू ठेवायचं असेल तर तू लस कर. आणि बराच वेळेस असं पाहिलं आहे की ज्यावेळेस आउटब्रेक येतो त्यावेळेस 3 दिवसात त्यांचा फार्म साफ झालेला असतो. ते आपल्याला येऊन नाही सांगत की साहेब माझे 3 दिवसात सगळे पक्षी मेले. ते म्हणते माझं नाव कशाला खराब करायचं. तर असं कधीच करायचं नाही. 3-4च लसी आहेत, तेवढ्याच लसीकरण तुम्हाला करायचं. आणि लस कितीला? 1000 पक्ष्याची लस 80 रुपयाला आहे. म्हणजे खर्च काहीच नाही आहे तुम्हाला लसीकरणाचा. तुम्ही ऐकलं असेल की मानमोडी नावाचा रोग आहे, जो आपल्या गावात पहिला यायचा. आपल्या गावात रोग आला की पक्षी असे रुंगायचे, मान वाकडी करायचे, हिरवी संडास लागायची, आणि एका दिवसात आज ह्या गल्ली संपली की उद्या दुसरी गल्ली संपायची, आणि 5-6 दिवसात पूर्ण गावाचा कोंबड्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या संपून जायच्या. त्याला आपण मानमोडी म्हणायचो, राणीखेत डिसीज म्हणतो त्याला. त्या रोगाचं लसीकरण तर आपल्याला 100% सर्वांनी करायचं आहे. बाकीचा दुसरा रोग जरी आला तरी 100% मॉर्टॅलिटी ही कुक्कुटपालनात होत नाही. त्याच्यामुळे लसीकरणासाठी जे तुम्हाला साहित्य लागतंय ते म्हणजे हे ड्रॉपर्स असतात, वरचे थर्माकोलचा बॉक्स आहे, एक फ्रीज आहे, आणि ह्या 2 लसी आहेत. लसीमध्ये ज्यावेळेस तुम्ही लस मागता त्यावेळेस मेडिकलवाला तुम्हाला 2 लसी देतो. एक मोठी बॉटल देतो आणि एक छोटी बॉटल देतो. या छोट्या बॉटलमध्ये लस असते आणि याच्यामध्ये पाणी असतं. लसीकरण कसं करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगतो. हे फक्त साहित्य काय काय लागतं प्रत्येक ठिकाणी हे आहे. जसं मी सांगितलं की शेडची उभारणी करताना काय काळजी घेणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे. बांधकामाच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगितलं आहे. पक्ष्यांना जागा किती द्यावी. पक्ष्यांना जागा ज्यावेळेस ब्रॉयलर पिल्लं असतात किंवा गावरांची पिल्लं आपण विकत घेतो त्यावेळेस पहिल्या आठवड्यात 0.3 चौरस फूट जागा द्यायची. आपण 1000 पक्षी जर आणले असले तर पहिल्या आठवड्यात 300 स्क्वेअर फूट जागा आपल्याला द्यायची. एका पक्षाला 0.3 म्हणजे 1000ला 300 स्क्वेअर फूट. पूर्ण 1000 चौरस फूट जागा पक्ष्यांना द्यायची नाही पहिल्या आठवड्यात. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 0.4 चौरस फूट, तिसऱ्या आठवड्यात नंतर 0.5 चौरस फूट, आणि 3 आठवड्या झाल्यानंतर आपण 1 चौरस फुटाची जागा ही पक्ष्यांना द्यायची आहे. पिल्लं आल्या आल्या 1000 चौरस फूट जागा पिल्लांना द्यायची नाही आहे. हळूहळू जागा वाढवत जायची. जसे पक्षी मोठे होतील तशी ती जागा वाढवत जायची आहे. आपण 2 प्रकारचं फार्मिंग करू शकतो. मग ते ब्रॉयलर असेल किंवा गावरान असेल, त्याला 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक म्हणजे ऑल इन ऑल आउट, म्हणजे एकाच वयोगटाचे पक्षी आपल्या फार्मवर घेणे आणि त्यांना विकून टाकणे.
आणि जर तुमचं स्वतःचं चिकन सेंटर असेल, तुम्हाला वाटते की नाही मला अधूनमधून सारखे पक्षी लागतात, तर अनेक वयोगट पद्धत आपण वापरतो. म्हणजे आज 10 दिवसांनी एका शेडमध्ये पक्षी घ्यायचे, पुन्हा 15 दिवसांनी दुसऱ्या शेडमध्ये घ्यायचे, किंवा एकच शेडमध्ये 2 बॅचेस, म्हणजे 2 बॅच आपण वापरू शकतो. असं ऑल इन ऑल आउट एक वयोगट पद्धत आणि अनेक वयोगट पद्धत अशा 2 पद्धती आपण फार्मिंग करताना करू शकतो. हे शेडचे काही स्ट्रक्चर आहेत. मधून आपण कोबा करतो. दोन्ही साईड, दोन्ही भिंती ज्या आहेत ते पूर्ण बंदिस्त असतात. आता व्यवस्थापनामध्ये आपण ज्यावेळेस पिल्लं येतात, आपण शेडचं पूर्ण निर्जंतुकीकरण करून घेतलंय, चुना मारून घेतलाय. आता व्यवस्थापन करताना काय काळजी घ्यायची आहे? आपण सुरुवातीला चिकगार्ड लावलेला आहे, त्याने एक ब्रूडर लावलेला आहे, चुना मारून घेतलेला आहे पूर्ण शेडला. शेडचे कर्टन्स पूर्ण बंद केलेले आहेत आणि क्लिनिंग, डिसइन्फेक्शन आणि फ्युमिगेशन झाल्यानंतर ज्यावेळेस पिल्लं येतात त्यावेळेस चिकगार्ड लावून घेतो, मध्ये सेंटरला ब्रूडर लावतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लिटर मटेरियल टाकतो. लिटर मटेरियल म्हणजे आपण भुसा टाकतो. यामध्ये भुसा वेगवेगळ्या प्रकारचा भुसा आपण वापरू शकतो. साळीचा भुसा असेल, लाकडाचा भुसा असेल, गव्हाचा भुसा असेल. आपण खाली 3 ते 4 इंचाचा थर भुशाचा देतो आणि त्याच्यावर आपण पहिल्या आठवड्यात जे पहिल्या दिवसाचे पिल्ले येतात त्याच्यावर आपण पेपर अंतरतो. इथं जर पाहिलं तर आपण चिकगार्ड लावलेला आहे, त्याच्यावर भुसा टाकलेला आहे आणि भुस्यावर आपण पेपर हातरलेले आहेत. बराच वेळेस काय होतं की लहान पिल्लांना कुठलं खाद्य हे लक्षात येत नाही, त्याच्यामुळे पिल्लं भुसा खातात. भुसा खाल्ल्यामुळे बराच वेळेस त्यांच्या तो नरड्यात अडकू शकतो. त्याच्यामुळे आपण टाकलेल्या लिटर मटेरियलवर, त्याला आपण लिटर मटेरियल म्हणतो, जो भुसा असतो त्याला आपण लिटर मटेरियल म्हणतो, तो 3 ते 4 इंचाचा भुसा खाली टाकायचा आहे. त्याच्यावर पेपर हातरायचे आणि त्याच्यावर खाद्य आणि पाण्याची भांडी ठेवायचे आणि वरचं ब्रूडर चालू करायचं आहे. जसं मी सांगितलं की पहिल्या आठवड्यात 95 डिग्री, दुसऱ्या आठवड्यात 90 डिग्री आणि तिसऱ्या आठवड्यात 85 डिग्री. किंवा असं नाही जमलं तर हिवाळ्याचे दिवस असतील तर एका पक्षाला 2 वॅट आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर एका पक्षाला 1 वॅट. ह्याप्रमाणे त्यांना तापमान द्यायचं आहे पहिले 2 ते 3 आठवडे. हिवाळ्याचे दिवस असतील तर 3 आठवडे, उन्हाळ्याचे दिवस असतील तर साधारणतः 3-4 दिवस दिलं तरी चालेल. कारण आपल्या इथलं टेम्परेचर हे 45 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जातं. त्याच्यामुळे तेवढी थंडी ही उन्हाळ्यामध्ये नसते. त्याच्यामुळे ब्रूडिंगचा कालावधीसुद्धा आपण कमी करू शकतो. आता तुम्ही इथं पाहिलं असेल की त्यांचं ब्रूडिंग चालू आहे, परंतु दिलेल्या जागेमध्ये सगळे पक्षी व्यवस्थित विखुरलेले आहेत. म्हणजे आपण आपलं ब्रूडिंग चांगले हे लक्षात ठेवायचं. इथं सुद्धा ब्रूडिंग चांगलं दिसतंय तुम्हाला. सगळ्या ठिकाणी सगळे पक्षी सारखे विखुरलेले आहेत, म्हणजे कुठले ब्रूडर खाली जास्त नाही आहेत किंवा ब्रूडरपासून दूर गेलेले नाही आहेत. आता इथं जर पाहिलं, ह्या पिक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामधले जे पिल्लं आहेत ते ब्रूडरपासून दूर चाललेत, म्हणजे आपण दिलेलं तापमान हे जास्त आहे हे लक्षात ठेवायचं. मग अशा वेळी काय करायचं, एखादा बल्ब काढून घ्यायचा किंवा त्या ब्रूडरची उंची वाढवायची. अशा पद्धतीनं आपण ब्रूडिंग करू शकतो. हे ब्रूडिंग जर मोठं शेड असेल 50,000 1 लाख कॅपॅसिटीचं, EC हाऊसिंग सिस्टीम म्हणतो त्याला आपण, एन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊसिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये सगळं ॲटोमॅटिक होतं. फीडिंग ॲटोमॅटिक होतं, वॉटरिंग ॲटोमॅटिक होतं, टेम्परेचर ॲटोमॅटिक कंट्रोल होतं. साधारणतः 20,000चं जर शेड बांधायचं असेल, एका पक्षाला जवळपास 400 ते 500 रुपये खर्च येतो आणि एक शेड कमीत कमी 20,000चं असतं एन्व्हायरमेंटल कंट्रोल हाऊसिंग EC हाऊसिंग सिस्टीममध्ये. आता शेडमध्ये बल्ब जो आहे तो साधारणतः लाईट देण्यासाठी, आता हा आपण ब्रूडिंग करण्यासाठी पाहिलं, पण शेडमध्ये लाईट राहण्यासाठी, पक्ष्यांना पाणी पिता यावं, खाद्य खाता यावं यासाठी 60 वॅटचा बल्ब 200 चौरस फुटासाठी आपण वापरतो. आता आपण जाणार आहोत खाद्याची भांडी किती लावावीत आणि पाण्याची भांडी किती लावावीत. साधारणतः
एक खाद्याचं भांडं हे 40 ते 50 पक्ष्यांना आपण एक खाद्याचं भांडं देतो आणि 60 ते 70 पक्ष्यांना एक पाण्याचं भांडं ठेवायचं. म्हणजे 1000 पिल्लं जर असतील तर 20 भांडी खाद्याची आणि 15 भांडी ही पाण्याची आपल्याला अल्टरनेट लावायची आहेत. एक खाद्याचं एक पाण्याचं किंवा 2 खाद्याचं एक पाण्याचं, म्हणजे सगळ्या जाग्यात ती भांडी सारखी असावीत. म्हणजे पक्ष्याला तिथंच पाणी पिता यावं आणि तिथंच खाद्य खाता यावं. त्या पक्ष्यानं इकडं तिकडं जास्त फिरू नये, याच्यासाठी आपण ही खाद्य आणि पाण्याची भांडी लावतो. याच्यामध्ये निपल ड्रिंकिंग सिस्टीमसुद्धा आपण करतो. जसं हे निपल ड्रिंकिंग सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये पक्षी त्या निपलला टोच मारतो, तेवढंच पाणी त्याच्यातून पडतं. म्हणजे तुम्हाला पाणी भरायची गरज नाही, काही नाही, किंवा पाण्यातून कुठलंही इन्फेक्शन होत नाही. अशा वेळी आपण जर आपली कॅपॅसिटी मोठी असेल, 20-25 हजाराचा जर आपल्याला एक सिंगल सेट बांधायचा असेल तर आपण ॲटोमायझेशनकडे जाऊ शकतो. खाद्यसुद्धा असे खाद्याची भांडी जर लावली तर ॲटोमॅटिक जस्ट मोटर चालू केली की सगळ्या पक्ष्यांना खाद्य मिळून जातं. खाद्य हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे कुक्कुटपालनात. खाद्य देतावेळी जवळपास आपल्या उत्पादन खर्चाच्या 70 ते 75% हा खाद्यावर होतो. तुम्हाला मार्केटमध्ये जर पाहिलं तर सगळे रेडी तयार फीड मिळतात. 100% तुम्ही फीड विकत घेऊ शकता. तुम्हाला वाटतं की नाही मला खाद्यावरचा खर्च कमी करायचा आहे, तर तुम्हाला 50% कॉन्सन्ट्रेट मिळतं. म्हणजे 50% त्यांचं खाद्य घ्यायचं आणि 50% आपल्या घरची मका त्याच्यात मिसळायची. त्याच्यामुळं खाद्याची किंमत कमी होऊ शकते. तुम्हाला वाटतं की नाही मला आणखी खाद्य घरी तयार करायचं आहे, तर अशावेळी 10% किंवा 5% कॉन्सन्ट्रेट मिळतं. त्याच्यामध्ये मका आणि सोयाबीनची पेंड मिसळायची आणि तुम्ही खाद्य घरी बनवू शकता. लसीकरणामध्ये जर पाहिलं तर ह्या लसी देणं गरजेचं आहे. समजा ब्रॉयलर फार्म असेल किंवा गावरांचा फार्म असेल, हे लसीकरणाचं शेड्यूल आहे. पहिली लस ही हॅचरीमध्ये दिली जाते. 6व्या ते 7व्या दिवशी राणीखेत रोगाची लस दिली जाते, डोळ्यातून 1 थेंब दिला जातो. 12 ते 14व्या दिवशी गंभोरो रोगाची लस दिली जाते डोळ्यातून. नंतर 18 ते 21व्या दिवशी लासोटाची लस म्हणजे राणीखेत डिसीजची लस ही परत पाण्यातून दिली जाते. आणि 21व्या दिवशी गंभोरोची लस दिली जाते आणि 28व्या दिवशी परत मानमोडी रोगाची लस ही परत दिली जाते. आणि जर तुम्हाला गावरान पक्षी पुढे कंटिन्यू ठेवायचे असतील तर फक्त लासोटाची म्हणजे मानमोडीची लस ही पाण्यातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण लसीकरण जर व्यवस्थित केलं तर आपले पक्षी नक्कीच वाचू शकतात. अशा पद्धतीने जर आपण चांगलं व्यवस्थापन केलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या विदर्भामध्ये टेम्परेचर खूप असतं आणि कुक्कुटपालन जर करायचं असेल तर 18 ते 21 डिग्री 18 ते 26 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे कोंबड्यांसाठी सगळ्यात चांगलं टेम्परेचर आहे. आपलं टेम्परेचर ज्यावेळेस 40-45 डिग्री सेल्सिअसवर जातं त्यावेळेस आपण स्प्रिंकलर्स, फॉगर्स अशा वेगवेगळ्या उपकरणांचा वापर करून आपण आपलं तापमान करू शकतो. त्याच्यामुळं कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताना आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण याच्यामध्ये किती रुपये इन्व्हेस्ट करायला लागलोत, आपल्याला कुठल्या प्रकारचं फार्मिंग करायचं आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, आपल्याला ॲटोमायझेशनकडे जायचं आहे का आपलं बजेट कमी आहे म्हणून आपण सुरुवात करायची. हे कुक्कुटपालन सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही ठरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे की मला कुठल्या फार्मिंगमध्ये जायचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेल की कुक्कुटपालन व्यवसायामध्ये कुणीही लॉसमध्ये जात नाही. तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येकाची कॅपॅसिटी ही प्रत्येक वर्षी वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळं हा तुम्हाला चांगला शेतीसाठी पूरक व्यवसाय आहे किंवा एक स्वतंत्र बिझनेस जर म्हणून केला तरी कुक्कुटपालन व्यवसाय हा सर्वांसाठीच चांगला आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा देतो. आपण या व्यवसायाकडे वळावं, चांगल्या पद्धतीनं करावा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच आम्ही तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी हजर आहोत. तरी सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आयोजकांनी मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आपणही चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दलही आपले धन्यवाद आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. चारा जो म्हणता आपण काकरेल पीस आहे सर आपल्याकडे, त्याच्यासाठी सर तो पाण्यामध्ये जो आपण ॲझोला म्हणून जे सर येतो तो सर त्याच्या सभाड्यात थोडा बहुत काही सर माहिती मिळेल तर. एक मिनिट थोडं सांगू शकताय, मी ऐकलं नाही.
सर तो जो ॲझोला म्हणून येतो सर, जो ओके ओके ओके. आणि तुमच्याकडे फार्म कुठला आहे? फार्म सर आपल्याकडे काकरेला आहे. कॉकरेल आहे. हो. आता याच्यामध्ये कसं आहे, ब्रॉयलर पक्षामध्ये आपण ॲझोला किंवा बाकीचं काहीच मिसळू शकत नाही. जे तयार खाद्य असतं त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की 100% खाद्य आपण वापरू शकतो विकत घेऊन. त्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय म्हणजे 50% कॉन्सन्ट्रेट आणि 5 ते 10% कॉन्सन्ट्रेटचा वापर करून आपण खाद्य बनवू शकतो. जर तुम्ही ब्रॉयलर पक्षाच्या खाद्यात दुसरं काही मिसळलं तर त्याचा एनर्जी प्रोटीन रेशो इम्बॅलन्स होतो आणि त्या खाद्याची क्वालिटी खालवली जाते. परंतु जर गावरान किंवा कॉकरेल पक्षी असतील तर आपण ॲझोलाचा वापर करू शकतो, पण ते फार्मिंग मोठं नसावं. 500-1000 पर्यंत आपण त्या पक्ष्यांना ॲझोला देऊ शकतो, कारण ॲझोलामध्ये प्रोटीन असतं. बराच वेळेस काय होतं, आपण जास्त ॲझोला दिल्यामुळं त्याच्यामध्ये बराच वेळेस फंगस येऊ शकतं किंवा मॉइश्चर वाढल्यामुळं आपण ते जर खाद्यात मिक्स केलं आणि ते जर ते खाद्य 3-4 दिवस राहिलं तर त्याच्यामध्ये फंगस डेव्हलप होतं आणि फंगस डेव्हलप झाल्यामुळं त्या पक्षामध्ये टॉक्सिसिटीमुळं, विषबाधेमुळं मॉर्टलिटी होऊ शकते. त्याच्यामुळं गावरान पक्षी किंवा कॉकरेल पक्षी आपल्याकडे 500-1000 असतील तर आपण ॲझोला देऊ शकतो. परंतु माझं सरळ असं म्हणणं आहे की आपण प्रोटीन एनर्जी रेशो बॅलन्स न करता आपण 100% चांगल्या प्रतीचं जर खाद्य दिलं तर तुम्हाला कुठलाही घटक त्याच्यामध्ये मिसळायची गरज नाही. जर तुम्ही अर्धबंदिस्त पद्धतीनं करत असाल तर तुम्ही ॲझोला दिल्याला चांगलं आहे, परंतु खाद्याची कॉस्ट त्यानं कमी जास्त होणार नाही तेवढी, कारण बॅलन्स फीड हे नेहमीच चांगलं असतं. एनर्जी प्रोटीन रेशो बॅलन्स केलेला असतो, सगळे विटॅमिन्स बॅलन्स केलेले असतात, सगळे मिनरल्स बॅलन्स केलेले असतात. त्याच्यामुळे फीड फॉर्म्युलेशन करतावेळी जर ॲझोला त्याच्यामध्ये मिक्स करायचं हे जर ठरवलं, म्हणजे फीड फॉर्म्युलेशन तयार करताना जर तुम्ही ठरवलं तर मला ह्याच्यामध्ये ॲझोला 5% मिक्स करायचा आहे, त्यावेळेस आपण फीड फॉर्म्युलेशन करताना प्रोटीन एनर्जी रेशो त्याच्यामधून बॅलन्स करून आपण ॲझोला वापरू शकतो. ठीक आहे सर. धन्यवाद सर, आम्ही चिकन प्रेमी आहे. ओके. ते काही लोक असं म्हणतात की बॉयलरला इंजेक्शन दिल्यानंतर ते लवकर ग्रोथ होतं वगैरे, असं त्याचा काही आपल्याला काही शरीरावर परिणाम होतो का, असं काही? ओके. सर्वप्रथम मी कदम सर तुम्ही उत्तर द्याल का? देऊ. जसं मी सांगितलं की लोक खूप गैरसमज पसरवत आहेत आणि याच्यामध्ये आपल्या भारतातील लोकांचाच नाही पण बाहेर इंटरनॅशनलचा सुद्धा बराच इंटरफिअर होतो की भारतातलं पोल्ट्री फार्मिंग हे खालवलं जावं, त्यांना आपल्याकडून इम्पोर्ट करून घ्यावं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बऱ्याच एजन्सी अशा आहेत की काहीतरी ते अफवा पसरून जातात. ब्रॉयलर कोंबड्यांची जात जी आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की वेंकॉब आहे, रॉस आहे, लोमन आहे, अशा वेगवेगळ्या स्ट्रेन आहेत भारतामध्ये. ते अशा पद्धतीनं तयार केलेले आहेत की त्यांची वाढच तेवढी फास्ट आहे. आता जर मी तुम्हाला म्हणलं जर्सी गाय तुमचं 40 लिटर दूध का देते, तुम्ही काहीतरी इंजेक्शन देता म्हणून देतो का आपण? काहीच देत नाही, कारण तिच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफिकेशन केलेलं आहे, त्याची तेवढी ताकद वाढवलेली आहे. त्याच्यामुळं ब्रॉयलर कोंबड्याला आपण फक्त खाद्य चांगल्या प्रतीचं बनवून देतो, त्यामुळे त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आपण कुठलेही अँटीबायोटिक सुद्धा वापरत नाही. जर कुठला डिसीज प्रॉब्लेम आला तर फक्त अँटीबायोटिक आपण 3 दिवस देतो. बरेच लोक सांगतात की स्टेरॉइड दिल्यामुळे ब्रॉयलर पक्षाची वाढ ही फास्ट होते. स्टेरॉइडची किंमत एवढी आहे आणि एका पक्षाला जर टोचून द्यायचं म्हणलं तर 10,000 हजाराचे फार्म आहेत. हे शक्य होईल का? 1 लाख कॅपॅसिटीचा एक फार्म आहे. 1 लाख पक्षाला एक पक्षी स्टेरॉइड द्यायचं म्हणलं तर शक्य होईल का? नाही. त्याच्यामुळं कुठल्याही ब्रॉयलर पक्षामध्ये आपण कुठलंही स्टेरॉइड देत नाहीत आणि कुठलाही असा हानिकारक घटक त्या खाद्यामध्ये मिसळत नाहीत. त्याच्यामुळे जे चिकन खाणारे आहेत त्यांना त्याचा त्रास होईल. त्याच्यामुळे हे डोक्यातून काढून टाका की ब्रॉयलर कोंबड्यांना स्टेरॉइड दिल्यामुळे त्यांची वाढ फास्ट होते. मी सांगतो तुम्हाला 10 कोंबड्या घ्या घरी, त्यांना फक्त चांगल्या प्रतीचं खाद्य द्या, त्यांचं वजन 2.5 किलो नाही आलं तर माझ्याकडे या आणि तुम्ही सांगा की त्याला काय स्टेरॉइड दिले आहेत. त्या पक्षाची जात तशी डेव्हलप केलेली आहे, त्याच्यामुळे कुठलंही स्टेरॉइड पक्ष्यांना दिलं जात नाही. याच्या बाबतीतले गैरसमज आहेत हे सगळे आणि हे कोणी पसरू नयेत आणि हे ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगावेत. जसं मी सांगितलं की अंडे व्हेजिटेरियन आहेत, हे सगळ्यांनी खावेत. सगळ्यात चांगलं प्रोटीन जर असेल तर ते अंड्याचं आहे, जे की कसलीही भेळ मिसळ नाही,
100% चांगलं, 95% सगळे त्याच्यातले न्यूट्रिएंट आपल्यामध्ये युटिलाइज होतात, जे की आईचं दूध पहिल्या क्रमांकावर आहे. आईचं दूध फक्त 98% पचन होतं मुलाला, आणि अंड हे 95% पचन होतं, आणि डाळ ही 60% पचन होते. त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट हे अंडे आणि मांस आहे. धन्यवाद. धन्यवाद खोसे सर. खूपच अशी सोप्या पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालन कसं केलं पाहिजे याबद्दल, अंडे व्हेजिटेरियन कसे आहेत त्याबद्दल आम्हाला सांगितलं. 24 वर्षाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. यानंतर मी डॉक्टर कदम सर, प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांना मी आमंत्रित करते स्टेजवर. त्यांचाही अनुभव खूप मोठा आहे. सर प्लीज. नमस्कार, गुड मॉर्निंग, जय भीम, राम राम. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा जोरात जरा खोसे सरांसाठी. टाळ्या एवढ्यासाठी म्हणलं की जे झोपलेले आहेत ते जागे होतात. मागचे दोन्ही हाताने टाळ्या वाजवलं म्हणजे मोबाईल बाजूला ठेवते माणूस आणि त्यानिमित्ताने आवाज येतो. जास्त वेळ घेणार नाही, कारण ऑलरेडी खोसे सरांनी अत्यंत विस्तृतपणे आणि खूप छान पद्धतीनं तुम्हाला सगळं टेक्निकल माहिती दिलेली आहे. त्यामुळं मी टेक्निकल काही बोलणार नाही आहे. मला फक्त एवढं विचारायचं आहे की याच्यामध्ये किती असे आहेत जे कुक्कुट पालक आहेत, स्वतःचा कुक्कुट व्यवसाय असणारे किती लोक आहेत? 1 2 3 4. बरं, आता या अर्थी जेवढी मंडळी आलेली आहे म्हणजे नक्कीच यांना स्वतःचा कुक्कुट व्यवसाय टाकायचा आहे की कुक्कुटपालन बिझनेस करायचा आहे. लक्षात घ्या, कुक्कुटपालन करण्यासाठी सगळ्यात मोठी अडचण काय असेल कोण सांगू शकते का मला ऑडियन्समधनं? सगळ्यात मोठी, जाऊ द्या कुक्कुटपालन नाही, कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात मोठी अडचण कुठली येते? एखादी अडचण सांगू शकते कोणी? सॉरी, पैसा. पैसा है तो तू कैसा है, बरोबर. त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण काय आहे? ती पैशाची. एक, व्हेरी गुड. अजून दुसरी कुठली? हात वर करा. हे बघा, हे बरोबर उत्तर द्यायला जाणे. दुसरं महत्वाचं ते म्हणजे मार्केट. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा लागणारं भांडवल म्हणजे पैसा, बरोबर आहे. आणि सगळ्यात नंतर पक्षी टाकल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण पुढची ती म्हणजे आहे मार्केट. लक्षात घ्या, भांडवलासाठी कदाचित तुम्हाला तुमचे पाहुणे रावळे मित्र, गव्हर्नमेंट, सरकार, लोन, बँक कुठून तरी पैसे थोडे बहुत मिळतील, पण मार्केटसाठी येईल का सरकार? मार्केटिंगसाठी सरकार येत नाही, मित्र येत नाही, पाहुणे येत नाही. कोंबडी कोणाला विकावं लागेल? तुम्हालाच विकावं लागेल. त्यामुळे ह्या व्यवसायामध्ये ह्या 2 बाबी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे मार्केटिंग आणि दुसरं म्हणजे बिझनेस. आता बिझनेसबद्दल मी सांगत नाही, कारण बिझनेसबद्दल खोसे सरांनी सांगितले तुम्हाला बऱ्यापैकी डिटेल. ब्रॉयलर फार्मिंग आहे, अत्यंत चांगला व्यवसाय आहे. भारतामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय कुठला असेल तर तो म्हणजे ब्रॉयलर फार्मिंगचा आहे. या ब्रॉयलर फार्मिंगमध्ये सुद्धा 2 प्रकार सांगितले सरांनी. एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, दुसरं ओपन फार्मिंग. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय? थोडक्यात लग्न करणे. म्हणजेच काय? लग्न नाही तर कुठल्या तरी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट करणे. इंटिग्रेशन फार्मिंग म्हणजे कुठल्या तरी कंपनीसोबत टायअप करणे आणि त्या कंपनीसोबत तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे चालवणे. कंपनी तुम्हाला त्या पिल्लं, खाद्य, मार्केटिंग सगळं बघून घेते. तुम्ही फक्त पक्षी मोठे करायचे. मोठे केल्यानंतर कंपनी तुम्हाला पैसे देते. त्याला आपण म्हणतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग इंटिग्रेशन. हे सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित पद्धत. दुसरी ब्रॉयलर फार्मिंगमध्ये म्हणजे ओपन फार्मिंग, जे सरांनी सांगितलं, 100 कोंबड्या, 500 कोंबड्या, 1000 कोंबड्या, 1500 कोंबड्या, कितीही टाका, तुम्हीच मालक, तुम्हीच विका, तुमचाच फायदा, तुमचंच नुकसान. हे झालं ब्रॉयलर फार्मिंगमध्ये. दुसरे, आता एकाने हात वर करून प्रश्न विचारला, कॉकरेल फार्मिंग आहे, लेअर फार्मिंग, असे बरेचसे व्यवसाय तुम्ही करू शकता यामध्ये. दुसरी बाजू म्हणजे ज्याच्यावर माझा खास भर असतो तो म्हणजे मार्केटिंग. याच्यामध्ये बरीचशी तरुण मंडळी दिसते. मला म्हणायचं आहे की जर आपल्याला शर्ट घालायचा असेल तर आपण काय कापसाची शेती करत नाही, बरोबर आहे. बाजारात जातो आणि शर्ट विकत घेतो. तसंच कोंबडी पालनाचा व्यवसाय करत असेल म्हणजे कोंबडी पाळलीच पाहिजे असे गरजेचं नाही. तुम्ही मार्केटिंगमध्ये जाऊ शकता. असलेल्या कोंबड्या तुम्ही विकायचं काम करू शकता, म्हणजे मार्केटिंग करू शकता. तर आज झोमॅटो आहे, आज स्विगी आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही मार्केटिंगमध्ये येऊ शकता. कालच तर कोणी ॲग्रोविजन वाचला असेल, ॲग्रो1, त्यामध्ये बघा एक कडकनाथवाल्याचं फार मोठं आर्टिकल आलेलं आहे लिहून. तर तो काही कोंबड्या जास्त पाळत नाही, तो मार्केटिंग करतो. सलमान खान, आमिर खान, अजय देवगन यांच्याकडे तो ब्रँड विकतो. म्हणजेच काय की मार्केटिंग. तर तुम्ही सुद्धा या व्यवसायामध्ये येऊन कोंबड्या न पाळता अवेलेबल कोंबड्यांचं मार्केटिंग करून सुद्धा पैसे कमवू शकता.
तर तुम्हाला ठरवायचं आहे की प्रोडक्शनमध्ये यायचं आहे का मार्केटिंगमध्ये यायचं आहे. आता इथं बरेचसे शेतकरी आहेत, त्यांना अनुभव आहे, वेळेचा अभाव आहे म्हणून मी जास्त बोलत नाही आहे. परंतु या ठिकाणीच माझे काही विद्यार्थी आहेत, माझे काही पाहुणे आहेत की ज्यांनी स्वतःचा व्यवसाय केला आहे. मी त्यातले एक पाहुणे आहेत माझे विकास कवळे, हात वर करा आणि त्यांनी पुढे यावे अशी मी विनंती करतो त्यांना. हे आमचे जे एक विद्यार्थी आहेत, आम्ही प्रशिक्षण घेत असतो आणि प्रशिक्षणामध्ये माईक द्याल का त्यांना प्लीज? माईक कोणीतरी माईक द्या. हे विकास कवळे हे तुमच्यापैकीच बसलेले एक शेतकरी आहेत आणि आज मूळ गाव त्यांचं शिंदी आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. माझे एकदम जवळचे, माझ्या मामाचा मुलगा आहे, एकदम जवळचा पाहुणा आहे. मी त्यांना मुद्दामून जवळ एवढ्यासाठी बोलवलं कारण यांनी सुद्धा काही वर्षापूर्वी आमच्याकडं प्रशिक्षण घेतलं होतं आणि प्रशिक्षण घेऊन आज ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय करत आहेत कुक्कुटपालनाचा आणि त्यातल्या त्यात ब्रॉयलर फार्मिंगचा. मी फक्त विकास कवळेंना एवढं 2-3 प्रश्न विचारतो, त्यांनी तेवढे उत्तर द्यावे. विकासनी, विकास तुम्ही वर्षातनं किती बॅचेस ब्रॉयलरच्या बाहेर काढता? आमच्याकडे, नमस्कार, मी विकास कवळे. आमच्याकडे आहे 2 फॉर्म. एक आहे 1,500 कॅपॅसिटीचा, एक आहे 1000 कॅपॅसिटीचा. आम्ही वर्षातून एका शेडमध्ये जवळपास 5 ते 6 बॅच काढतो. असं म्हणून 2 शेडमध्ये पकडलं तरी आमच्या 10 ते 12 बॅच निघत असतात. बघा, एका वर्षात साधारण 2,500च्या 1,500 ते 2,500च्या आसपास त्यांच्या 10 बॅचेस एका वर्षामध्ये ते बाहेर काढतात. मी जास्त मध्ये जात नाहीये. पिल्लाची किंमत, खाद्याची किंमत याच्यावर भरपूर चर्चा करता येईल आपल्याला. आता पुढचा प्रश्न मला विकासला आहे की तुम्हाला एका बॅचमध्ये साधारण नेट प्रॉफिट म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की नफा, निव्वळ नफा अंदाजे कमीत कमी जास्तीत जास्त नाही, कमीत कमी नफा किती होतो ब्रॉयलर फार्मिंगमध्ये आज? सध्याच्या घडीला तर विक्रीचा रेट चांगला आहे. जरी आपण सरासरी पकडला 1000 पक्षा मागे आपल्याला कमीत कमी 60 ते 70 हजार ॲव्हरेज पाठीमागे पडत असतात. आजच्या घडीला 1000 पक्ष्यांचा ब्रॉयलरचा त्यांचा फार्म आहे, घरगुती फार्म आहे, शेती करतात ते. आणि 1000 पक्षामागे त्यांनी 60 सांगितलं. मी म्हणलं चला अजून कमी समजा 40 जरी हजार पकडले तुम्ही सरासरी एका बॅच मागे, बरोबर आहे, एका बॅच मागे 40,000 त्यांचा आजच्या घडीला प्रॉफिट आहे. अशा वर्षातनं किती बॅचेस घेता तुम्ही? असं वर्षातून 12 बॅच. बघा, 10 बॅचेस जरी पकडल्या तर किती झाले? जवळपास 10 बॅचेस, एका बॅचचे 40,000 किती झाले? आज मला असं कोणतं उत्पन्न आहे तुमचं? बरं, किती जागा लागते तुम्हाला ते ब्रॉयलर फार्मिंग करण्यासाठी? साधारण 1200 स्क्वेअर फूट. 1200 स्क्वेअर फीटमध्ये आजच्या घडीला ते वर्षाला साधारण 4 लाख रुपये निव्वळ नफा काढत आहेत. हे तुम्हाला मी जादीवंत म्हणजे समोरासमोर घोडा मैदान ज्याला आपण म्हणतो तसं तुम्हाला मी उदाहरण दिलेलं आहे. आणि आज सक्सेसफुली ते ब्रॉयलर फार्मिंग करत आहेत. बरं, दुसरा महत्त्वाचा प्रश्न विचारतो. तुमचं पाहून आज गावामध्ये किती लोकांनी असा व्यवसाय सुरू केलेला आहे? आत्ताच्या घडीला 4 जण चालू आहेत. आमच्या सोबत 4 जणांचा फॉर्म चालू आहे. बघा, आज विकासचा हात धरून म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना विकास, बरोबर आहे, विकास म्हणजे नुसता स्वतःचा विकास नाही तर गावचा सुद्धा विकास. आणि विकासचा हात धरून इतर लोक सुद्धा आज गावामध्ये विकास करत आहेत. आणि साधारण 4 ते 5 फार्म त्या गावामध्ये सुरू झालेले आहेत. म्हणजे नुसतं एकच नाही तर गावाचं भलं होत आहे आजच्या कंडिशनला. लक्षात आलं का तुमच्या? तर ज्या कोणाला या व्यवसायामध्ये इच्छा असेल तर बरं. दुसरा तुम्हाला सांगा, आणखीन एक प्रश्न विचारतो की आता तुम्ही जे काही करत आहात कुक्कुटपालन, तर याच्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही सॅटिस्फाईड आहात, खुश आहात का नाखुश आहात? आम्ही खूप खुश आहोत. हे सर्व आशीर्वाद तुमचाच आहे. तुमच्यापासूनच आम्ही हे घेऊन मार्गदर्शन घेऊन आम्ही पोल्ट्री फार्म चालू केले आहे. त्यामुळे आम्हाला खूप खुश आहोत आम्ही याच्यामध्ये. म्हणजेच काय, धन्यवाद विकास, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जागा घेऊ शकता, तुम्ही बसा निवांत. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता का जरा विकास? फोनवर मोबाईल नंबर ज्याला इच्छा आहे त्याने मोबाईल नंबर लिहून घेऊ शकतात विकासचा. 99 75 66 73 83. विकास कवळे फ्रॉम नांदेड. परत सांगा हळू. 99 75 66 73 83. धन्यवाद विकास. थँक्यू सर. ज्याला आपण यशोगाथा म्हणतो तर ही यशोगाथा आहे, तुमच्या समोर मी उभं केलेली आहे. लकीली ते आज आले होते, मी त्यांना मुद्दामून बोललं होतं. तर सांगायचं तात्पर्य तुमच्या समोर एवढंच आहे की अत्यंत चांगला व्यवसाय आहे. फक्त तुम्ही कसं करता, कसा त्या व्यवसायामध्ये उडी घेता, टेक्निकल नॉलेज घेऊन का न घेऊन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं कुठलाही व्यवसाय करा, मी कुक्कुटपालन म्हणत नाही, इतर कुठलाही व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर त्या व्यवसायाची आधी पूर्ण माहिती घ्या, त्याचं पूर्ण ज्ञान घ्या, प्रशिक्षण घ्या आणि मगच त्या व्यवसायामध्ये या, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि नशिबाने आपल्या इथे नागपूरमध्ये अगदी फुटाळाचा तलाव, सगळ्यांना माहिती आहे फुटाळाचा तलाव,
बस त्या फुटाळाच्या तलावाला अगदी लागून बाजूला आमचं कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र आहे. फुटाळाच्या तलावाच्या अगदी बाजू लागून कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र आहे. तुम्ही जर पोल्ट्री ट्रेनिंग सेंटर नागपूर एवढं जरी गुगलमध्ये टाकलं, पोल्ट्री ट्रेनिंग सेंटर नागपूर, तर डायरेक्ट ते तुम्हाला फुटाळ्यापाशी घेऊन येते. तुम्ही त्या ठिकाणी येऊन हे प्रशिक्षण घेऊ शकता आणि हे शासकीय प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणाची तुम्हाला शासकीय फीस द्यावी लागेल. फक्त 5 दिवसाचं हे प्रशिक्षण आहे, सकाळी 10 ते संध्याकाळी 5. आणि पुढचं प्रशिक्षण आम्ही 16 तारखेला नियोजित केलेलं आहे, 16 डिसेंबरला. त्यामुळं ज्यांना कोणाला किंवा तुमच्या पाहुण्यांना ज्यांची इच्छा आहे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये येण्याची किंवा कुक्कुटपालन व्यवसाय समजून घेण्याची, त्यांनी या ट्रेनिंगचं प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा माझी तुम्हाला विनंती आहे. आणि येणाऱ्या काळात निश्चित तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी अजून या व्यवसायामध्ये उडी घ्यावी. आमच्यासारख्यांची साथ तुमच्यासोबत नेहमीच आहे. सबका विकास आणि सबका विकास असं माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळे परत एकदा आज या ठिकाणी तुम्ही सगळे आलात त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो. माझं नाव आहे डॉक्टर मुकुंद कदम. मी प्राध्यापक आहे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये. माझाही नंबर तुम्हाला हवा असेल तर लिहून घ्या तुम्ही. परत एकदा नंबर सांगतो मी, 5 टाइम 8 5 वेळा 8 5 टाइम 8 36374 5 टाइम 8 36374. डॉक्टर मुकुंद कदम. तुम्ही कधीही मला फोन करू शकता. आणि आयोजकांनी मला आज इथे बोलवलंय आणि मला ही संधी दिली तुमच्यासोबत बोलण्यासंबंधी, त्याबद्दल मी तुमचा पुनश्च एकदा आभारी आहे. आणि अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये जसं दुग्ध उत्पादन आहे तसंच कुक्कुटपालनासुद्धा भरपूर वाव आहे. आणि मला वाटतं की नक्कीच आपला विदर्भ हा जे आपला मागासल्या म्हणतो किंवा आपल्याकडे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत ह्या थांबवण्यासाठी कोंबडी पालनामधनं नक्कीच मला वाटतं याचा फायदा होईल. धन्यवाद.